मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गेटवे ऑफ इंडिया येथील पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हल्ल्यामधील शहीदांना श्रद्धांजली वाहणार आहेत। 26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईमध्ये प्रवेश करून ताज हॉटेल, सीएसएमटी स्टेशनसह अनेक ठिकाणी हल्ले केले होते। या हल्ल्यामध्ये 166 जणांचा मृत्यू तर 300 पेक्षा अधिक जण जखमी झालेले होते। देशासाठी हा दिवस काळा दिवस म्हणून ओळखला जातो। सुप्रीम कोर्टाने ऑनलाईन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन केंद्र सरकारकडून सविस्तर उत्तर मागितलेलं आहे। या कायद्याने ऑनलाईन जुगार, सट्टेबाजी तसंच संबंधित बँकिंग सेवा आणि जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे। अनेक याचिकांमध्ये या कायद्याला संविधान विरोधी ठरवून आव्हान देण्यात आलेलं आहे। आज सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी पार पडेल। वसई पश्चिम येथील दिवामान परिसरामधील महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीखाली असलेल्या क्लोरीन गॅस सिलेंडर गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर 18 जण जखमी झाले। जखमींमध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील 4 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। तर देव कांतीलाल पारडीवाल यांचं वय 59 असून त्यांचा सुद्धा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे। निवडणूक आयोगाकडून उमेदवारांना अधिकृत चिन्ह वाटप केले जाईल आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल। आता प्रचाराचा धुळा उडणार असून 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी पार पडेल। माजी खासदार नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा केली आहे। अमरावतीच्या धारणेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर राणा यांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तर राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज पालघर जिल्ह्यामध्ये 2 प्रचार सभा होणार आहेत। डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भरत राजपूत यांच्या प्रचारासाठी सकाळी 10:30 वाजता तर पालघरमध्ये भाजपचे उमेदवार कैलास म्हात्रे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी 11:30 वाजता प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं। एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर फडणवीस आज काय उत्तर देणार याकडे लक्ष असेल। दुबार मतदारांची आकडेवारी मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे। 11 लाखांपेक्षा अधिक दुबार मतदार असल्याचं समोर आलं। मुंबईमधील एस वॉर्डामध्ये सर्वाधिक म्हणजे 69,500 दुबार मतदार आहेत तर बी वॉर्डमध्ये सर्वात कमी 8,398 दुबार मतदार आहेत अशी नोंद आहे। कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयामध्ये काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला। मतदार यादीतून मृत व्यक्तीचं नाव काढण्यासाठी कर्मचाऱ्यानं 1,000 रुपये मागितलेले होते। या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे। दिव्यात भाजप, मनसे आणि ठाकरे गटाची युती अशी चर्चा होती, मात्र नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं काम सुरू असल्याचं म्हणत भाजपनं या वृत्ताचा इन्कार केलाय। दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी या युतीबाबतच्या बातम्यांचं खंडन केलंय। रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसलाय। प्रभाग क्रमांक 5 च्या उमेदवार सुनीता खालकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दर्शवला। त्यांनी तसं प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर केले। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत शिवसेना पक्षाला जाहीर पाठिंबा दिला। उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची भांडूपच्या निवासस्थानी जात तब्येतीची विचारपूस केली। संजय राऊत यांची प्रकृती ठीक असून लवकरच ते मैदानात तलवार घेऊन दिसतील अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांनी सूर्यकांत मोरे यांच्यावर हक्कभंग आणलाय। त्यांना लेखी स्वरूपात येत्या 2 डिसेंबरपर्यंत खुलासा मागितलेला आहे। सूर्यकांत मोरे यांनी राम शिंदे यांच्यावर त्यांच्या सभापतीपदावरून टीका केली होती। भाजपनंतर शिवसेना शिंदे गटानेही मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप केला। कल्याणच्या पॅनल नंबर 22 मध्ये 4,500 मतदारांची नावं दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली। याची गंभीर दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिंदे गटाच्या विकास म्हात्रे यांनी दिला। खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंना उत्तर दिले। मतांसाठी राजकारण मराठी मुद्दा ते काढतात। मराठी मुद्दा यावर त्यांनी काय केलं ते सांगावं। मराठी माणसाची शेवटची निवडणूक हे तुम्ही कोण ठरवणार असा प्रश्न त्यांनी केला।
तब्येतीच्या कारणाने विश्रांती घेत असलेले खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांची मुलगी धनश्री यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त स्वागत समारंभ यासाठी खासदार संजय राऊत गेलेले होते। सोलापुरातील अनगरच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे। उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर थिटेंनी सोलापूर कोर्टामध्ये धाव घेतली होती, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं चुकीच्या पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबवल्याचा मुद्दा उज्ज्वला थिटे यांच्या वकिलांनी मांडलेला होता। लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे माजी आमदार त्र्यंबक भिसे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। भिसे यांनी भाजप आमदार रमेश कराड यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे। लातूर ग्रामीणमध्ये भिसे हे काँग्रेसचा मराठा चेहरा असून काँग्रेसला लातूरमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील युती रवींद्र चव्हाण यांच्यामुळे तुटली असा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला होता। मात्र या प्रश्नाला बगल देत रवींद्र चव्हाण यांनी उत्तर देण्याचं टाळलं। हा प्रश्न तुम्ही ट्विस्ट करून विचारत आहात, त्यामुळे नेमका व्हिडिओ काय तो पहा असं सांगत त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे। सिंधुदुर्ग राज्यात सध्याच्या मंत्र्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मंत्रिमंडळात बदल अपेक्षित आहे। या बदलावेळी निलेश राणे हे निश्चितपणे मंत्री होतील असं उदय सामंत यांनी म्हटलंय। निलेश राणेंकडे सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी द्यावी असंही त्यांनी म्हटलंय। राज्यात आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात आहेत, अर्थमंत्री आपला आहे असं वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पंढरपूरच्या कुर्डुवाडीतल्या जाहीर सभेत केलं। तसंच तुमचं मत आणि आमचा निधी असंही चाकणकर म्हणाल्यामुळे वाद रंगणार आहे। काही जण सत्तेची गुर्मी का दाखवतायत असं वक्तव्य अजितदादांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं। तसंच ते कारवाईला पात्र असून त्याविरोधात तक्रार करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पक्ष माझ्या काकाचा नाही, पक्ष तुमच्याच काकाचा आहे, तो व्यवस्थित सांभाळावा असा पलटवार बीडचे भाजपचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्यावर केलाय। आमच्याकडे एबी फॉर्म मागत होतात, तुझ्या काकाचा आहे का असं अजित पवार यांनी त्यांना म्हटलेलं होतं। अकोल्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा पार पडल्यानंतर आता अकोटमध्ये अजित पवार हे सुद्धा जाहीर सभा घेणार आहेत। या दोन्ही नेत्यांच्या मोठ्या सभांमुळे अकोल्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे। अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल। बदलापुरात शिंदे गटाकडून एकाच घरातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। शिंदे गटाचे शहर अध्यक्ष वामन म्हात्रे त्यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भाऊजय, भाचा अशा 6 जणांना ही उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे बदलापुरात शिंदे गटात घराणेशाहीची चर्चा होतीये। अमरावतीच्या धारणेमध्ये एका महिलेनं मुख्यमंत्र्यांची सभा आटोपल्यानंतर त्यांना आर्त हाक दिली। यावेळी मेळघाटातील समस्या, रस्ते, पाणी या सगळ्या संदर्भात महिलेनं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं। तसंच लहानपणी देवेंद्र फडणवीस यांना खेळवलं होतं असा दावाही या महिलेनं केलाय। आमच्या उमेदवारांना निवडून दिल्यास निधी कमी पडून देणार नाही, एकनाथ शिंदे शब्द दिल्यानंतर मागे फिरत नाही असं शिंदे यांनी म्हटलंय। भंडाऱ्याच्या पवनीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते। तुम्हाला आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना निवडून आणावं लागेल असं आवाहन सुद्धा केलंय। बीड नगरपालिका निवडणुकीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली। या सभेत बोलताना अजितदादांनी रामकृष्ण हरी हा शब्द उच्चारला। यावेळी उपस्थितपैकी काहींनी वाजवा तुतारी असं म्हणत प्रतिसाद दिला। त्यानंतर एकानं दादांना चिठ्ठी देत या रामकृष्ण हरीचा वेगळा अर्थ निघू शकतो असा निरोप दिला आणि त्यानंतर दादांनी सारवासारव केली आहे। पालघरच्या मोखाड्यामध्ये रुग्णवाहिकेतून उतरवल्यानं एका बाळंतिणीला बाळासह 2 किलोमीटर पायपीट करावी लागली। या प्रकरणाची जव्हार कुटीर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी तात्काळ दखल घेतली आहे। अँब्युलन्स चालक अतिश मुकणे याचे तात्काळ सेवा समाप्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। बारामतीच्या निरावागस गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। या बिबट्यानं 2 ते 3 शेळ्यांचा फडशा देखील पाडलेला आहे। तातडीनं वन विभागानं या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। परभणीमध्ये डोंगराळे इथल्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आंदोलन करण्यात आलं। यावेळी ग्रामस्थांवर चिखलातून वाट काढण्याची वेळ आली, त्यामुळे या विरोधात सुद्धा ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली आहे। पुण्याच्या दौंड तालुक्यामधील शेलार मेमाणवाडीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 2 शिक्षकांची अचानक बदली झाली। या विरोधात ग्रामस्थ आणि पालकांनी शाळेला टाळं ठोकत बेमुदत आंदोलन केलं। अधिकारी तोडगा काढण्यासाठी शाळेत येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला।
गडचिरोलीच्या नारायणपूरमध्ये 28 नक्षलवादी शरण येणार आहेत. सर्व नक्षलवादी एका बसमधून पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पोहोचलेत. लवकरच सर्व नक्षलवादी आत्मसमर्पण करणार आहेत. बुलढाणामध्ये पीक विम्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला. मलकापूर तालुक्यामधील हजारो शेतकरी पीक विम्याच्या रकमेपासून वंचित. या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही पीक विम्याची रक्कम आतापर्यंत मिळाली नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. नांदेडमध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला वेग आलेला आहे. यात गहू, हरभरा पिकाला सर्वाधिक पसंती मिळते. पारंपरिक बैलजोडीद्वारे पेरणी करण्यास विलंब लागत असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरला पेरणी करण्यास प्राधान्य देत असल्याचं चित्र आहे. पुणे बाजार समितीमध्ये शेवग्याच्या दरानं नवा उच्चांक केला. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात 10 किलो शेवग्याला प्रतवारीनुसार 1400 ते 1500 रुपये असा भाव मिळाला होता. शेवगा प्रति किलो केवळ 150 रुपये मिळत होता. तो आता 500 रुपयांवर पोहोचलाय.